श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखात आनंदात जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्र उत्सव हा संपत आलेला आहे आणि शनिवारी म्हणजेच 12 ऑक्टोबरला दसरा आलेला आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की घट कधी उठवावे, म्हणजे नवमीला का दशमीला, त्याचबरोबर घट कुणी उठवावे, कधी उठवावे, घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा आणि घटातील साहित्याचं काय करावे, याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. घट कुणी उचलावा, त्याचबरोबर उपवास कधी सोडायचा, घट विसर्जन कोणत्या वेळी करावा, एकदम शास्त्रोक्त पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सीमाज कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच येणारे प्रत्येक नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली होती. घरोघरी घटस्थापना झालेली आहे. या नवरात्रीच्या 9 काळामध्ये आपण 9 दुर्गादेवीची पूजा करत असतो. दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा करतो. त्याचबरोबर अनेक सेवा उपासना देखील करत असतो. दुर्गा मातेचे हे जे 9 रूपे आहेत तर ते ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. नवरात्रीचे हे जे 9 दिवस आहेत ते अत्यंत पवित्र मानले जातात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं काही ना काही वेगळे महत्त्व आहे. आपण ज्याप्रमाणे घटस्थापना करतो, व्यवस्थित घटाची पूजा करतो, त्याचबरोबर आपल्याला जशी घटस्थापना आपण करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला घटाचं विसर्जन देखील करायचं असतं. जर का तुम्ही योग्य पद्धतीने विसर्जन नाही केलं तर देवी तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळेच आपल्याला घट कधी उचलायचा आहे, तो कुणी उठवावा, कसा उठवावा, कोणत्या वेळेत उठवावा, तरच आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळेल, त्याबद्दल आपण माहिती पाहून घेऊया. घट विसर्जन हे दसऱ्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला होणार आहे आणि यावर्षी दसरा हा 12 ऑक्टोबर वार शनिवारी आलेला आहे. या दिवशीच खंडेनवमी देखील आलेले आहे, म्हणजेच खंडेनवमी आणि दसरा यावर्षी एकत्रच आलेला आहे. त्यामुळे घट विसर्जन आपल्याला दसऱ्या दिवशीच करायचं आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी नवमीला घट विसर्जन केले जाते, तर काही ठिकाणी दसऱ्या दिवशी म्हणजे 10वी माळ घालून घट विसर्जन केले जाते. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तेव्हा तुम्ही घट उचलायचा आहे, उठवायचा आहे, त्याचं विसर्जन करायचं आहे. पण तुम्ही जर का घट पहिल्यांदाच बसवला असेल तर तुम्हाला दसऱ्या दिवशीच घटाचं विसर्जन करायचं आहे. दसऱ्या दिवशीच आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर आता हा घट कुणी उचलायचा आहे, तर घट हा कधीही स्त्रियांनी उचलायचा नाही, उठवायचा नाही. घट हा पुरुष व्यक्तींनीच उठवायचा आहे. आपल्या घरातील पुरुष व्यक्ती 5 किंवा जे लहान 5 मुले असतील त्यांना आपल्याला बोलवायचं आहे आणि त्यांच्या हातून आपल्याला घट विसर्जन करायचा आहे, तो उठवायचा आहे. घरातील स्त्रियांनी कधीच घट उठवू नये. त्यामुळे आपल्याला घट जो आहे तर तो दसऱ्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी 10व्या माळेला त्या दिवशी खंडेनवमी आलेली आहे, तर त्या दिवशी उठवायचा आहे. तर आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, आपली नित्यकर्मे आटपायची आहेत. त्यानंतर आपल्या घरातील आपल्याला देवपूजा करायची आहे, कारण 9 दिवस आपण देवपूजा केलेली नसते. देव आपले झोपलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी स्वच्छ देव घासून त्यांची पूजा करायची आहे. नवीन वस्त्र त्या दिवशी आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यावर देवपूजा करायची आहे. देवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. काही ठिकाणी गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. आमच्या भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. त्याचबरोबर आंबाड्याची भाजी किंवा करडीची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवून घटाचं विसर्जन केलं जातं. तर आपल्याला घट उठवताना पुरुष व्यक्तींना घट उठवायला लावायचं आहे. हे घट हलवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दही भात टाकायचा आहे आणि दही भात टाकून आपल्याला हा जो घट आहे तर तो धुवून घ्यायचा आहे. आपल्याला तो स्वच्छ धुवायचा आहे. घटातील जे पाणी आहे तर ते आपल्याला प्रत्येक घरातील कानाकोपऱ्यामध्ये शिंपायचं आहे. असं केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. घरातील सर्व संकटे, ज्या बाधा आहेत, विघ्ने आहेत ते दूर होत असतात. फक्त टॉयलेट बाथरूम जिथून निगेटिव्ह शक्ती येते,
नकारात्मकता असते तिथे आपल्याला हे पवित्र पाणी शिंपडायचं नाही. आणि घट हलवताना आपल्याला देवीचा मंत्र आहे, म्हणजे तुम्ही या देवी सर्वभूतेषु हा मंत्र म्हणू शकता किंवा देवीचा जो 999 मंत्र आहे म्हणजेच ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यानंतर आपल्याला घट हलवायचा आहे. तर घटातील साहित्य म्हणजे आपण त्यामध्ये सुपारी टाकतो, नाणं टाकतो, हळकुंड टाकतो. तर त्याचं काय करायचं आहे, ही जी सुपारी आहे तर ती फोडून तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा हळकुंड सुपारी आपण पाण्यात विसर्जित करू शकतो, कारण ती भिजल्यामुळे खराब झालेली असते. त्यानंतर त्यामधील 1 रुपया आहे तर तो 1 रुपया आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे आपली धनवृद्धी होत असते, अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि भरभराटी होत असते. आणि घटातील पाणी सर्व घरात शिंपडायचं आहे. त्यानंतर एका झाडाला टाकायचं आहे. तुम्ही इतरत्र कुठेही ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. त्यानंतर घट हलवल्यानंतर आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. तर उपवास तुम्ही पुरणपोळी खाऊन सोडू शकता किंवा दही भाताचा नैवेद्य खाऊन सुद्धा सोडू शकता किंवा तुम्ही आंबाड्याची किंवा करडीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन उपवास सोडायचा आहे. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तशी पद्धत ठेवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर आज अष्टमी आहे, म्हणजे आज महाअष्टमी आहे. आज कन्यापूजन केले जाते, त्याचबरोबर उद्या देखील कन्यापूजन केले जाते. आपल्या घरामध्ये आपण घटासमोर अखंड दिवा देखील लावलेला असतो. घट उठवल्यानंतर आपल्याला जो आपला घट आहे मातीचा तो आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे की तो आपल्याला फेकून द्यायचं नाही. आणि जे धान्य आहे तर ते धान्य आपल्याला आपल्या घरातील सर्व देवांना समर्पित करायचं आहे. त्याचबरोबर आपण कुठे बाहेर देवाला जाऊ तिथे देखील हे थोडं धान जे आहे तर ते ठेवायचं आहे, आपल्या तिजोरीत देखील ठेवायचं आहे. यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही, लक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर घट उठवल्यानंतर त्या दिवशी खंडेनवमी देखील आहे, म्हणजे दसरा पण आहे. तर त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तळी उचलायची असते. तर काही ठिकाणी ज्या दिवशी दसरा आहे तर त्या दिवशी दसऱ्या दिवशीच तळी उचलली जाते. तर आपल्याला या दिवशी घरात 5 किंवा 7 पुरुषांना किंवा लहान मुलांना बोलवायचं आहे आणि तळी भांडार करून घ्यायचा आहे, तळी उचलायची आहे. तुमचं जे काही तुमचा खंडोबा आहे तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करून टाक ठेवून आपल्याला तळी भंडार करायचा आहे. तर आता घटविसर्जन कधी करायचं आहे, तर दसऱ्या दिवशी दुपारी 11 नंतर तुम्ही कधीही घटाचं विसर्जन करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट कधी उचलायचे आहे, घटाचं विसर्जन कुणी करावे, कसे करावे, त्याचा मुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेत घट उचलावा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने योग्य पद्धतीने घट विसर्जन करावे. त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद होईल. माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देऊन तुमच्या घराची प्रगती होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर मुलाबाळांवर राहील. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच नवीन व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.